दोन व्यक्तींना एकत्रितपणे बाहेर जाताना लोकांनी पाहिलं, काही साक्षीदारांनी पाहिलं आणि त्या दोनपैकी एक व्यक्तीचा नंतर खून झाला असं लक्षात आलं आणि त्याच्यासोबत जो दुसरा व्यक्ती होता तो दुसरा व्यक्ती हा फरार झाला. तर तो दुसरा व्यक्ती जो त्या मैतासोबत होता तो फरारी झाला. या केवळ एवढ्या मुद्द्यावरून त्या आरोपीला शिक्षा देता येईल का, याबाबत एक माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे आणि त्या न्यायनिर्णयाबद्दल आपण थोडक्यात बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाची अशी केस आहे, चेतन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका. चेतन वर्सेस स्टेट ऑफ कर्नाटका 2025 सुप्रीम कोर्ट आहे. तर त्याच्यामध्ये कलम 8 इंडियन एव्हिडन्स ॲक्ट जे आहे तर त्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय दिलेला आहे. या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की द सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट वाईल मिअर ॲब्स्कॉन्डिंग इज नॉट अ कन्क्लुसिव्ह प्रूफ ऑफ गिल्ट. म्हणजे या केसमध्ये जो मयत व्यक्ती होता, ज्याचा खून झालेला आहे, तो व्यक्ती जो आहे तो त्याच्यासोबत दुसरा व्यक्ती जो होता तो त्या घटनेनंतर फरार होता आणि सरकार पक्षाचं असं म्हणणं होतं की हे दोघं जे आहेत ते एकत्रित जाताना आम्ही पाहिले होते, ज्याला लास्ट सीन इव्हिडन्स असं आपण म्हणतो की शेवटचं नेत पाहिलेले जे आहेत ते नेत्र साक्षीदारांनी काही पाहिलं की या दोघांना एकत्रितपणे कुठं जाताना, वाहनातून जाताना, गाडीवर जाताना, फोर व्हीलरमध्ये जाताना किंवा चालत जाताना किंवा एखाद्या प्रायव्हेट व्हेकलनी जाताना, पब्लिक व्हेकलनी जाताना आणि त्यानंतर त्यातील एक व्यक्ती जो आहे त्याच्याबद्दल हा असा गुन्हा घडलेला आहे आणि तो दुसरा व्यक्ती तेव्हापासून फरार होता. तर त्या मुद्द्यावर जी आहे ती शिक्षा देण्यात आलेली होती की जर का तुमचा काही गुन्हा नव्हता तर तुम्ही फरार का झालात. तर त्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये असं म्हटलेलं आहे की द सुप्रीम कोर्ट हेल्ड दॅट व्हाईल मिअर ॲब्स्कॉन्डिंग इज नॉट अ कन्क्लुसिव्ह प्रूफ ऑफ गिल्ट. म्हणजे केवळ या मुद्द्यावर जे आहे ते त्या आरोपीला शिक्षा देता येणार नाही की ती घटना घडल्यानंतर हा आरोपी हा फरार होता. माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्याबद्दल एक्सप्लेनेशन देताना, खुलासा करताना, चर्चा करताना असं म्हटलेलं आहे, इट इज अ रिलेव्हंट फॅक्ट अंडर सेक्शन 8 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. म्हणजे ते दोघं एकत्रित होते, त्यातली एकाबद्दल घटना घडली, दुसरा फरारी झाला, ही फक्त एक रिलेव्हंट फॅक्ट आहे. परंतु केवळ ॲब्स्कॉन्ड आहे या मुद्द्यावर शिक्षा देता येणार नाही. तर काय काय लागेल हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे. इट इज अ रिलेव्हंट फॅक्ट अंडर सेक्शन 8 ऑफ द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट when the accused is last seen with the deceased and fails to explain his subsequent absconding. तर